विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागा लढणार। मात्र अधिकृत घोषणा न झाल्यामुळे संभ्रम वाढला। शिवसेनेचा आग्रह असलेली रायगडची जागा अखेर राष्ट्रवादीकडे। अनिकेत तटकरे यांचा अर्ज भरण्यासाठी शिवसेना आमदारही जाणार। शिंदेंकडून नेत्यांना युती धर्म पाळण्याच्या सूचना, तर भरलेले फॉर्म 4 तारखेपर्यंत मागे न घेण्याचे निर्देश। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यशस्वी शिष्टाईच्या नंतर मनोज जरांगेंचं उपोषण 15 तासांमध्ये मागे। तब्येत बिघडल्यामुळे जरांगे रुग्णालयात दाखल, तर ओबीसींच्या हक्कासाठी रस्त्यावरती उतरणार। विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर यांचा निर्धार। ई-केवायसी न केल्यामुळे तब्बल 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र। निवडणुका संपताच लाडक्या बहिणींचा विसर पडल्याची सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसेंची टीका, तर योजना सुरू राहणार असल्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही। मुंबईमधल्या डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकामध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग। मेट्रोच्या सुरक्षेचा बोजवारा, तर आरोपी सीसीटीव्हीमध्ये दिसल्याची मेट्रो अधिकाऱ्यांची माहिती। पोलिसांना सहकार्य करत असल्याचा दावा। 1 जूनपासून राज्यामध्ये वादळी पावसाचा अंदाज। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेशामध्ये वादळी पावसाचा अंदाज, पण मान्सून अद्यापही केरळमध्ये पोहोचण्याची प्रतीक्षा। नेपाळनं भारताची जमीन बळकावली। पंतप्रधान बालेन शहांची संसदेत कबुली। भारताला पाठवलं पत्र। लिपुलेखवरती ब्रिटननं मध्यस्थी करण्याची केली विनंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।